ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। लातूर जिल्ह्यातले अनेक प्रकल्प कोरडे ठाक पडल्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये आता भीषण पाणी टंचाई सुरुवात झालेली आहे। साधारणतः 25 गावांमध्ये आता टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो आहे। आपण वडवळमध्ये आहोत। आपण जर पाहिलं तर वडवळमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी पुरवठा करण्यात येत नाही आहे। टँकरने इथे पाणी पुरवठा आता ग्रामपंचायतीवर म्हणजे करण्याची वेळ आलेली आहे। या भागामध्ये नदी नाले कोरडे पडल्यामुळे ही स्थिती उद्भवल्याचं नागरिक सांगतात। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की किती दिवसांपासून पाणी नळाला आलेलं नाही या ग्रामपंचायतीच्या मार्फत। मी वडवळा तालुका चाकूर जिल्हा लातूर येथील रहिवासी असून आज कमीत कमी 2 वर्ष झालं नळाला पाणी नाही आणि टँकर एका घरीला फक्त एका घराला फक्त 10 घागरी मिळतं। 10 घागरी आणि ते 8 दिवसाला 8 दिवसामध्ये पाऊण घागरी रोजच्या प्रमाणे ह्याप्रमाणे ही ग्रामपंचायत पाण्याचा पुरवठा व्यवस्थित करू शकत नाही। लातूर जिल्ह्यातले अनेक गाव आहेत ज्यामध्ये अधिग्रहणाद्वारे म्हणजे बोरवेल किंवा विहिरी अधिग्रहण करून मग पाणी पुरवठा करावा लागतो अशी स्थिती आहे। साधारणतः 250-300 गावा ठिकाणी अधिग्रहण करण्यात आलेलं आहे। मला सांगा काय स्थिती झाली पाण्याची, किती दिवसांपासून पाणी येते सांगा। 10, 13, 15 दिवसाला येते इथे टँकर। काय टँकर येतं की नळाला पाणी येतं? टँकर नळाला तर नाहीच की इथं, नळ नाही काहीच नाही इथं। नळाला 8 महिने पण पाणी कधी सोडत नाही बरोबर आमच्या इथं। 2 वर्ष झालं पाणीच नाही कसलं। काय म्हणतात? हो तेच म्हणते मी, काय म्हणते आणखी सगळे ग्रामस्थ पाणी नाही ते बोरचं येत होतं काय 2 महिने आलं की गेलं ती बी पाणी फुटलं पाईपलाईन फुटलं गेलं पाणी। मोठ्या लोकसंख्येचं हे गाव आहे आणि अशा प्रकारची स्थिती साधारणतः 15,000 लोकसंख्या इथली आहे असं सांगतायत। आणि इथे गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याची जी सुरळीत यंत्रणा आहे ती पूर्णपणे कोलमडलेली आहे। टँकरवर अवलंबून असलेले हे गाव आपण पाहतो आहोत। अशी अनेक गावं आहेत ज्या गावांमध्ये आता टँकरने पाणी पुरवठा सुरुवात झालेला आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।